सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपण बघताय सह्याद्रीच्या गावातली एक रम्य अशी पहाट. तर आपण आज सुधागड तालुक्यातील तैलबैला या प्रसिद्ध अशा ठिकाणी गिर्यारोहण करण्यासाठी आलेलो आहोत. तैलबैलाची ट्रेडिशनल वॉल म्हणजेच या दोन कातळ भिंतींमधली डावी भिंत क्लाइंब करणार आहोत. तैलबैला हे सह्याद्रीमधले ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तर भिंती किंवा इंग्लिशमध्ये डाईक माउंटन पैकी एक आहे. याची रचना विशिष्ट प्रकारे लावारसाचे एकावर एक थर साठल्यावर होते. इथून हार्डली आपण एक 15 मिनिटांमध्ये पहिली वॉल आहे जिला फ्रंट वॉल म्हटलं जातं, तर त्याच्या बेसला पोहोचू. आणि तिथून पुढे हार्डली मधला व्ही दिसतोय, तिथे मंदिर आहे. तिथून आपल्याला आपला बेसिक क्लाइंब सुरू होईल. बिगिनरसाठी परफेक्ट आहे जो आज आपण करणार आहोत. तर तसं तैलबैलाला 4 वॉल्स आहेत. 4 वॉलमधल्या जनरली 2 वॉल ट्रेकिंगसाठी किंवा क्लाइम्बिंगसाठी निवडले जातात आणि बरेचसे ऑर्गनायझर करतात. फ्रंट वॉल ही कठीण श्रेणीमध्ये गणली जाते आणि आपण जी करणार आहोत ती मीडियम श्रेणीमध्ये गणली जाते. बाकीच्या वॉल केल्या जात नाही जनरली. सेकंड वॉल पण थोडी कठीण आहे पण ती केली जात नाही. आणि शेवटची वॉल आहे ती निसरडी आहे, म्हणजे तिथे माती भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे क्लाइम्बिंगला ती निवडली जात नाही. बेसिकली इंट्रोडक्शन जर सांगायचं झालं, माहिती जर सांगायची झाली तर याला कावडीचा डोंगर पण म्हटलं जातं. तसा हा ॲक्च्युअली फोर्ट नाही आहे, ठीक आहे, पण एक वॉचिंग टॉवर, वाघजाई घाट आहे व्यापारी मार्ग इथे. तर जुन्या काळी त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी याचा यूज केला जायचा तैलबैला, ठीक आहे. आणि या गावाचं नाव पण तैलबैला आहे. मे बी त्याच्यावरूनच याचं नाव तैलबैला पडलं असावं असं म्हटलं जातं. आणि इथून वर गेल्यानंतर जो व्ही आकार आहे त्याच्या खाली मंदिर आहे. मंदिरामध्ये पाण्याचा टाका आहे, 12 पाण्याचा टाका आहे. तिथं 12 महिने तुम्हाला पाणी मिळेल. पहिला पॅच आहे तो पहिला थोडासा हलका क्लाइंब आहे. तिथून एक ट्रॅव्हर्स मारल्यानंतर पुन्हा पाण्याचा टाका आहे, तिथेही तुम्हाला पाणी मिळू शकेल. तिथून पुढे एक क्लाइम्बिंग पॅच कंप्लीट केल्यानंतर आपण टॉपला पोहोचतो. पंधरा 20 मिनिटं चढून आल्यावर आपण एका सुंदर व्ह्यू पॉइंटवर येऊन पोचतो, जिथून आपल्याला भांबुर्डे ते मुळशी आणि सुधागड ते सरसगड असा विस्तीर्ण परिसर दिसतो. क्लाइम्बिंग इव्हेंट शनिवारी ठेवल्यामुळे मी महाराष्ट्र रेंजर्स ग्रुपचा विशेष आभारी होतो, कारण आमचा एकच ग्रुप असल्यामुळे शूटिंग आणि ड्रोनसाठी मनसोक्त वेळ मिळणार याची मला खात्री होती. एंड असल्यामुळे आम्हाला कोवळं ऊन आणि थंडी हे क्लाइम्बिंगसाठी अगदी पोषक असं वातावरण मिळालं.
आणि त्याचबरोबर क्लिअर वेदर असल्यामुळे चांगली व्हिजिबिलिटी सुद्धा। वर पोचल्यावर डावीकडून एक अरुंद पायवाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते। याच मंदिराला लागून डावीकडे जी कातळ भिंत आहे ती आपण आज चढणार आहोत। मंदिरात आत गेल्यावर उजवीकडे आपल्याला पिण्याच्या पाण्याची टाकी दिसतात। तर फायनली आमच्या क्लाइम्बिंगला सुरुवात झाली, पण त्याआधी लीड क्लाइंबर्सनी फ्री क्लाइंब करून रोप्स फिक्स केले। क्लाइम्बिंग करताना सुरुवातीचा 50 फुटाचा पॅचच सर्वात कठीण होता, कारण ग्रिप्स फारशा मिळत नाहीत। त्याचबरोबर आपण व्ही शेपमधून वर चढतो आणि वारा खूप असल्यामुळे क्लाइम्बिंग थोडी टफ होऊन जाते। फायनली हा डिफिकल्ट पॅच कव्हर केला आणि त्यानंतर एक ट्रॅव्हर्स मारून आपण एका गुहेत पोहोचतो। वाह, मजा आली हो, फाटते। गुहेत बाकी पार्टिसिपंट्स भेटले आणि वेळ असल्यामुळे आम्ही इथून एक मस्त ड्रोन शॉट घेतला। गुहेतल्या अल्प विश्रांतीनंतर आम्ही पुढचा आणि शेवटचा पॅच चढू लागलो। या पॅचवर पुढे पायऱ्या असल्या तरी त्याआधी 15 फुटाची सरळ सोट कातळ भिंत आहे, अगदी सिंहगडच्या कड्याप्रमाणे।
तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे रोप्सला नॉट्स बांधले आहेत, जे पकडून आपल्याला वर पुश करावं लागतं. तर फायनली सगळे समिटवर पोचले आणि मग या अरुंद पायवाटेवरून आम्ही गड एक्सप्लोर केला. सरसगड, सुधागड, केवनी पठार, मारथाना डोंगर, भांबुर्डे रांग अँड दिस इज तैलवैला घनगड. येस. संपूर्ण क्लाइंब करायला आम्हाला 6 तास जरी लागले असले तरी उतरताना मात्र रॅपलिंगच्या टेक्निकमुळे आम्ही 1 तासात मंदिरापाशी येऊन पोचलो. लवकरच पुन्हा भेटू एका नवीन जागेवर, एका नवीन प्रवासावर.